नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि महिलांसाठी दिलासादायक अशा लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी अपडेट बद्दल माहिती घेणार आहोत। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते। मात्र आता शासनाने ई-के-वाय-सी सक्तीची केली आहे। जर ई-के-वाय-सी वेळेत पूर्ण केली नाही तर पुढील हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते। ई-के-वाय-सी का आवश्यक आहे? सरकारला लाभार्थी महिलांची ओळख निश्चित करायची आहे। बनावट लाभार्थी थांबवण्यासाठी आणि योग्य महिलांपर्यंतच लाभ पोहोचवण्यासाठी ई-के-वाय-सी अनिवार्य करण्यात आली आहे। ई-के-वाय-सी न केल्यास काय होईल? पुढील हप्त्याचा पैसा अडकू शकतो, योजनेचा लाभ तात्पुरता बंद होऊ शकतो, नंतर पुन्हा प्रक्रिया करावी लागू शकते। लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी कशी करायची? आधार कार्ड तयार ठेवा। मोबाईल नंबर आधारला लिंक असणे आवश्यक। अधिकृत पोर्टल CSC सेंटर मोबाईलद्वारे ई-के-वाय-सी करता येते। OTP किंवा बायोमेट्रिकद्वारे प्रक्रिया पूर्ण होते। कोणासाठी ई-के-वाय-सी आवश्यक आहे? आधीच लाभ घेत असलेल्या महिलांसाठी, नवीन अर्ज केलेल्या महिलांसाठी, ज्यांचा डेटा अपूर्ण किंवा चुकीचा आहे अशा सर्वांसाठी। ई-के-वाय-सी करण्यासाठी कोणालाही पैसे देऊ नका, फक्त सरकारी अधिकृत माध्यमातूनच प्रक्रिया पूर्ण करा। मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणतीही महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर आजच ई-के-वाय-सी पूर्ण करा, जेणेकरून तुमचा हप्ता थांबणार नाही। अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि ताज्या अपडेटसाठी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।